रामकृष्ण हरी मंडळी. चला आज आपण पाहू 20 तारखेचे थोडेसे निफ्टी फिफ्टीचे ॲनालिसिस आणि IMP लेवल. त्याआधी आपण 19 तारखेसाठी काय प्रेडिक्शन केले होते आणि मार्केटने कशा प्रकारे मोमेंटम दिली ते पाहू. आपला सपोर्ट होता मार्केटला 25,890च्या आसपासचा, बरोबर आहे. 25,891 होता. तर आपलं काय ॲनालिसिस झालं होतं, मार्केट या लेवलला एक लिक्विडिटी आहे मार्केटला कुठं इथं. तर इथं लिक्विडिटी ट्राय करू शकतो. मार्केट थोडं जरी गॅप ओपन झालं आणि डाऊन येत असेल तर नेक्स्ट वेट करा. नेक्स्ट कॅन्डलच्या जवळच्या साईडला क्लोजिंग भेटली तर मार्केटने ते एक आपल्याला अपसाईडचा ट्रेंड बघायला भेटू शकतो. कारण जोपर्यंत 25,891ची ही जी लेवल होती ह्याच्यावर जोपर्यंत मार्केट वरच्या साईडला होतं तोपर्यंत आपला व्ह्यू काय होता, वरच्या साईडला आपल्या आपलं डायरेक्ट ॲनालिसिस क्लिअर होतं, बरोबर आहे. तर त्यानुसार मार्केटने काय केलं, त्या लेवलवर सस्टेन केलं वरच्या साईडला. इथं बघण्यासारखे इथं वरच्या साईडला सस्टेन केलं, ब्रेकआउट भेटला, मार्केट वर गेलं, थोडंसं रिट्रेस केलं, परत वर गेलं. लिक्विडिटी झोन कुठं होता आपल्याला मार्केटचा 25,997चा हा एक लिक्विडिटी झोन होता मार्केटचा, बरोबर आहे. तर मार्केटने लिक्विडिटी सेव्ह केली तरी मार्केट अप साईडला गेलं, बरोबर आहे. अप साईडला गेलं म्हणजे मार्केटने इथून ह्या लेवलवरून जे बायंगला बसले होते त्यांची लिक्विडिटी सेव्ह करण्यासाठी मार्केट परत डाऊन साईडला येणार होतं. हे तर क्लिअर होतं, बरोबर आहे. तर मार्केटने त्याचनुसार बघितलं तर काय केलं, मार्केटने वरच्या साईडला गेलं, इथून थोडंसं सस्टेन झालं, परत डाऊन साईडला आलं. म्हणजे इथून लिक्विडिटी हंट करण्यासाठी आपण रिटेस्ट केली. मार्केटने सरळ सरळ वरच्या साईडला गॅप फिलिंग एरिया कुठं होता आपला 25,068चा गॅप फिलिंग एरिया होता. त्या गॅप फिलिंग एरियापर्यंत मार्केट आलं 25,068 वर. तिथून मार्केटने रिजेक्शन घेतलेलं आहे प्रेझेंट सिच्युएशनला. तर आता आपण पाहू 20 तारखेसाठी मार्केटचे थोडंसं ॲनालिसिस. जर मार्केटमध्ये आता तरी बेरिश सेंटिमेंट नाहीत, म्हणजे मार्केटने तर बेरिश ह्या एरियात जर बघितलं आता कुठलंच बेरिश सेंटिमेंट बनवलेलं नाही आहे मार्केटला. हे तरी डायरेक्ट क्लिअरली मार्केटला, बरोबर आहे. तर मार्केट आता काय करू शकतं 20 तारखेला मार्केट एक लेवल आहे मार्केटची 26,048 ही लेवल आहे. आणि 26,074 ही लिक्विडिटी रन एरिया, एवढं लक्षात ठेवा. लिक्विडिटी रन एरिया 26,074 आणि 26,048 हा मार्केटचा सपोर्ट आहे, बरोबर आहे. तर मार्केटला जोपर्यंत या सपोर्टच्या वर मार्केट आहे तो मार्केट आपला व्ह्यू बुलिश राहणार आहे. त्याच्या खाली ज्यावेळेस मार्केट ब्रेक करेल त्यावेळेस आपला व्ह्यू बेरिश राहणार आहे. हे तर डायरेक्ट क्लिअर आहे मार्केटला, बरोबर समजलं. तर आपण विषय करू फ्लॅट ओपनिंगचा. जर मार्केट ह्या एरियात फ्लॅट ओपन होत असेल तर मार्केट सरळ वर जाण्याचे चान्सेस आहेत. डायरेक्ट स्ट्रेट मार्केट किती थोडंसं पॉईंट येत 38, 34, 84, 30, 28 पॉईंटचा गॅप हा मार्केट सरळ भरू शकतो. जर मार्केटने ह्या लेवलला रिजेक्शन दिलं आणि इथं जर एखादा ह्या एरियात जर एखादा FUG बनवला असेल इथं मार्केट ट्राय करू शकतं इथून मार्केट इथं येण्याचं. आणि जर या लेवलला रिजेक्शन भेटत असेल मार्केटला तर मार्केट सरळ वर जाणार. पण जर मार्केटला ह्या लेवलला जर ब्रेक दिला तर मार्केटचा चान्स आहे डाऊन जाण्याचे. मग मार्केट इथून एखादा इथं ब्रेक केलेलं इथं मार्केटने एखादा सपोर्ट रेजिस्टन्स बनवला तर मार्केट थोडंसं खाली जाऊन रिटेस्ट करून मार्केट स्ट्रॉंगली डाऊन जाणार ह्या लेवलवर, बरोबर आहे. बरं, तर स्ट्रॉंगली डाऊन जाणार तर मार्केटला कुठे जाणार, खालचा सपोर्ट आहे मार्केटला डायरेक्ट 25,953चा हा वाला 25,953 हा एक सपोर्ट आहे. आणि तिथून मार्केट सरळ डाऊन साईडला अजून एक सपोर्ट आहे 25,912चा. हे दोन सपोर्ट आहेत मार्केटला. हा जर ब्रेक केला तर 25,912 वर मार्केट येणार. आणि इथून शक्यतो हा वीक झालेला आहे 25,912. मार्केट 25,953 वरच सस्टेन करून वरच जाण्याचे चान्सेस ट्राय करू शकते. पण जर मार्केटने हे लेवल ब्रेक केले हाला पण ब्रेक करण्याचे चान्सेस आहे 25,912ची लेवल, एवढं लक्षात ठेवा. 25,912 ब्रेक करू शकतो मार्केट मग त्यावेळेस, कारण ते ऑलरेडी वीक झालेलं आहे. जर मार्केटने 26,074 हे जर लेवल ब्रेक केले तर आपलं काय आहे 25,048 जोपर्यंत वरच्या साईडला मार्केट तोपर्यंत आपला व्ह्यू बुलिश राहणार, हे क्लिअर आहे. 25,074 जर ब्रेक केले तर मार्केट वर जाण्याचे चान्सेस आहेत. वरचा सपोर्ट आहे मार्केटला डायरेक्ट
सॉरी रेजिस्टन्स आहे मार्केटला डायरेक्ट 26,263 कोणचा हा 26,263 मार्केटला. तर मार्केटच्या लेवलवर कसं येऊ शकतं स्ट्रेट तर मार्केट काय जाणार नाही हे तर आपल्याला माहिती आहे. मार्केट काय करू शकतं इथून जर ह्या लेवलवरून गॅप म्हणजे ओपन झालं ट्राय करू शकतो वर जाण्याचं असं हळूहळू येथून परत डाऊन येऊन सपोर्ट घेऊन परत असं वर जाऊ शकतो. बरोबर आहे. स्ट्रेट काय जाऊ शकत नाही. आज जाऊ किंवा उद्या जाऊ ते सांगता काय येणार नाही आपल्याला. बरोबर आहे. तसंच जर आपण थोडासा गॅप अप किंवा गॅप डाऊनचा विचार करू. मार्केट जर ह्या लेवलला थोडंसं जरी गॅप ओपन झालं ह्या लेवलच्या आसपास इथून ह्या लेवलवरून जर रिजेक्शन भेटली मार्केट सरळ डाऊन जाण्याचे चान्सेस आहेत कुठवर डायरेक्ट 25,953 वर. पण 25,953 मार्केट सरळ तर जाणार नाही. बरोबर आहे. तर इथून मार्केट असं येऊन मग असं येऊन डायरेक्ट जाऊ शकतं असं जाऊ शकतं. पण मार्केटला इथं आलं नाही तर इथून एक थोडीशी रिट्रेसमेंट बघायला भेटू शकते कारण इथं रेजिस्टन्स क्रिएट झालेला असणार मार्केट तो रेजिस्टन्स घेऊन मार्केट डाऊन साईडला जाणार आहे. म्हणजे जाऊ शकतं जाणार आहे नाही जाऊ शकतं. बरोबर आहे. परंतु जर मार्केटने इथे एखादा येऊन लो बनवला लोअर हाय सॉरी लोअर बनवला लोअर हाय लो जर बनवत राहिलं मार्केटने जर ब्रेकआउट दिला तर मार्केट अप साईडला जाऊ शकतं. किंवा मार्केटने जर फर्स्ट काय लोअर हाय जर ब्रेक केला इथनं मार्केट येऊन असं डायरेक्ट तर मार्केट इथं टाइम वेट करणारच नाही. मार्केट सरळ वर जाऊ शकतं. मग मार्केट इथून डाऊन साईडला जाणारच नाही. जर मार्केट असं डाऊन आलं लो ब्रेक केला मार्केट परत थोडंसं रिट्रेसमेंट झालं तर इथून डाऊन साईडची एक आपल्याला चांगल्या प्रकारे मोमेंटम बघायला भेटू शकते. थोडासा गॅप जर आपण बघितलं थोडं गॅप डाऊन ओपन झालं मार्केट थोडं ह्या एरियाच्या आसपास थोडंसं गॅप डाऊन जर ओपन होत असेल मार्केट थोडंसं काय करणार ट्राय करणार वर येण्याचं. इथून मार्केटला रिजेक्शन घेऊन मार्केट डाऊन साईडला जाऊ शकतं. किंवा हा सपोर्ट जर रेजिस्टन्स ब्रेक झाला तर मार्केट अप साईडला पण जाऊ शकतं. आता विचार करू आपण मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा मार्केट गॅप डाऊन ओपन होत असेल तर काय करायचं. आता ऑलरेडी मार्केट 24,052 हे म्हणजे 25,952च्या आसपास मार्केट जर गॅप डाऊन म्हणजे जवळजवळ 100 पॉईंट मार्केटला इथंच आहेत. ह्या एरियाच्या आसपास मार्केट जर गॅप डाऊन ओपन झालं आणि इथून जर रिजेक्शन भेटत असेल तर मार्केट सरळ वर येणार आहे. सरळ आलं पाहिजे मार्केट त्या लेवलवरून तर 0.618चा एरिया लावा. मार्केट तिथं थोडंसं सस्टेन करून जर डाऊन साईडला येत असेल तर मार्केट स्ट्रॉंगली डाऊन जाऊ शकते. परंतु जर मार्केट 25,953च्या आसपास जर ओपन झालं गॅप डाऊन पुढं इथं 25,953च्या आसपास जर गॅप डाऊन ओपन झालं मार्केट ते असं झिग जॅग पद्धतीने येत असेल तर 0.618चा वर यावं करत नाही मार्केटला इथं सपोर्ट बनलेला असेल सपोर्ट घेऊन मार्केट वर साईडला जाणार. बरोबर आहे. जर मार्केट 25,953चा एरिया ब्रेक करत असेल हवाला 25,953चा एरिया जर ब्रेक करत असेल स्ट्रॉंग मार्केट काय करू शकतो 25,912 वरून रिजेक्शन घेऊन अप साईडला आपल्याला एक मूव बघायला भेटू शकतो. बरोबर आहे. ते झालं गॅप डाऊनचा. आपण थोडासा विषय गॅप अपचा विषय बघू. जर मार्केट मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा म्हणजे 152 ह्या एरियात कुठं पण मार्केट जर गॅप अप ओपन होत असेल तर वेट करा. इथं काही सपोर्ट नाही आणि रेजिस्टन्स पण नाही मार्केटला. बरोबर आहे. मार्केटची जी फर्स्ट 5 मिनिटची कॅन्डल आहे 3 मिनिट असं किंवा फर्स्ट 5 मिनिट तुम्ही ज्याच्याच पण एंट्री घेता त्याच्यानुसार याचा हाय आणि लो ब्रेक करा. जर मार्केट त्या कॅन्डलचा हाय जर लिक्विडिटी घेऊन डाऊन साईडला येण्याचे चान्सेस करतात मार्केट सरळ डाऊन येण्याचे चान्सेस राहतात 0.618च्या एरियावर. बरोबर आहे. परंतु जर मार्केट त्याच फर्स्ट 5 किंवा 3 मिनिटच्या कॅन्डलचा लोची लिक्विडिटी स्वीप करून मार्केट वरच्या साईडला जर जात असेल तर मार्केट सरळ वर जाणार आहे. डाऊन काय येणार नाही आहे. बरोबर आहे. मार्केटचा सपोर्ट कुठे आहे मार्केटला डायरेक्ट 26,263चा आहे. बरोबर आहे. आणि जर मार्केट थोडंसं पण रिटर्न फर्स्ट 5 मिनिटची कॅन्डल डायरेक्ट ब्रेक करून सरळ डाऊन येत असेल तर 0.618 एरिया लावा. तिथं थोडे सस्टेन करून जर ब्रेकआउट भेटत असेल वरच्या साईडचा तर मार्केट सरळ अप साईडला जाण्याचे चान्सेस राहतात. बरोबर आहे. ते होते मार्केटचे 20 तारखेचे निफ्टी 50चे ॲनालिसिस. तुम्हाला आपला व्हिडिओ पाहून काय उपयोगात पडतो का हे कमेंट्समध्ये सांगत चला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला लाईक करत चला. तुम्ही तुमचा थोडा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि मी काही सेबी रजिस्टर ॲनालाइज करणारा नाही आहे तर त्यामुळे तुम्ही तुमचा जो फायनान्शियल ॲडवायझर असेल त्याची चर्चा करून तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट करू शकता. धन्यवाद.